जय हिंद भावांनो बघा, मी आज SSCGDचे टोटल जे आपले व्हिडिओ होते त्याच्या खालचे जे कमेंट आहेत ते तुमच्या सर्वांचे कमेंट मी या ठिकाणी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तरी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लास्टपर्यंत बघा, कारण तुमचा सुद्धा कमेंट जो केलेला असेल तो या व्हिडिओमध्ये असू शकतो. ठीक आहे. आणि भावांनो, आपला जो रिझल्ट येणार आहे फायनल GDचा, त्या ठिकाणी तो लवकरात लवकर येईल भावांनो. आणि तुम्ही जास्त रिझल्टचा ताण घेऊ नका. ठीक आहे. आणि आता तुमच्या हातामध्ये काहीही राहिलं नाही. ठीक आहे. फायनल जे आहे ते येईलच भावांनो. ठीक आहे. आणि तरी मग भावांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओचा पहिला कमेंट आहे भावांनो, फौजी बॉय यांचा पहिला कमेंट आहे. 130 OBC सेफ आहे का भाऊ? सेफ काय, 100% सेफ आहे भाऊ. काही लोड नको घेऊ, 100% तुझा या ठिकाणी काम होऊन जाईल. अनंत म्हणत आहे OBC 111 आहेत भाऊ, होईल का भाऊ? 111 आहेत तर भावांनो, प्लीज तुम्ही तुला एक सजेशन देईन भावांनो. आणि ज्यांना कोणाला मार्क या ठिकाणी तुम्ही कुठल्याच कटऑफमध्ये भावांनो येत नसताल, त्या ठिकाणी जर तुम्ही ऑल यूट्यूबमध्ये तुम्ही बघत असाल की महाराष्ट्राचं जे आहे OBC असो, EWS असो, SC ST कुठल्याही कॅटेगरीचा असो, जर तुम्ही त्यांच्या सांगितलेलं कोणी बी असो, सांगितलेलं मी असो, कोणी बी जर सांगितलेलं कटऑफच्या लय खाली तुम्ही असाल 2-3 मार्क, तर भावांनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगेन की तुम्ही पुढची तयारी करावी. या ठिकाणी पुढची तयारी केल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी तुम्ही तयारी करत असताना लास्ट मिनिटची तयारी करू नका भावांनो. जे तुमची फर्स्ट चॉईसचं जेवढा मेरिट गेलतात तेवढा मेरिट महाराष्ट्राचा गेलेला आहे असं समजून भावांनो तुम्ही तयारी करा. कारण जे आहे तुम्हाला ते नाही ते भेटली तर ठीक, ते नाही बी भेटली तर त्याच्या खालची तुम्हाला 100% भेटेल अशी तयारी करा. तुम्ही जर BSF समजून तयारी केला तर भावांनो तेवढीच तुमची तयारी होईल. त्यात तुम्ही लटकत राहाल पुढे. ठीक आहे. तर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. या ठिकाणी आर्मी बॉय म्हणत आहेत की OBC 118 आहे भाऊ. चान्स आहेत 118ला भाऊ, पर फिक्स म्हणता येणार नाही की तो 100% काम होईल. फक्त चान्स आहे भाऊ. ठीक आहे. चला मग आता पुढचा कमेंट बघू भावांनो. पुढचा कमेंट आहे बघा, OBC 120 27 आहेत, काही चान्स आहे का भाऊ? OBC 127 आहेत तर भाऊ चान्स आहे. या ठिकाणी तुला BSF भेटण्याचे चान्स आहेत भाऊ. मला महाराष्ट्र 28 OBC 140.25 आहेत, SSB मिळेल का? 100% भाऊ SSB मिळून जाईल. राहिदास मोहिते म्हणत आहे 123.5 भेटेल का CRPF? OBC 123 आहेत तर भाऊ CRPF भेटू शकते भाऊ, चान्स आहेत भेटेल म्हणून. उमेश म्हणत आहे ST 103 भाऊ ST आहे तर भाऊ चान्स या ठिकाणी थोडेफार आहेत की तुझं BSFला तरी सिलेक्शन होऊन जाईल. या ठिकाणी म्हणत आहेत किंवा CRPF कमांडो म्हणत आहे सरकारी CSF चॅनलवाला तर OBC जनरलसाठी कटऑफ 119 ते 124 सांगत आहे की तुमचा काय अंदाज आहे भाऊ? माझा अंदाज मी लय अगोदर सांगितलेला आहे की मी जी कटऑफ सांगितलेला आहे भाऊ ते 117 ते 120 या दरम्यान कटऑफ मी सांगितलेली आहे OBCची. तरी आता बघू. आता भावांनो उद्या आपला फायनल रिझल्ट तर येणारच आहे, त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे कळेल की भाऊ कटऑफ हा किती जाणार आहे. अनवर मायनर म्हणत आहे यू आर कास्ट और जनरली 124.70 स्कोर आहे, फायनल होईल का? युआर कॅटेगरी 124.70 आहे तर चान्स आहेत BSF भेटण्यासाठी भावांनो. सुधीर दहनगर यांना भावांनो म्हटलेला जो वॉइस आहे तो आवडला असेल, त्यासाठी यानं अशा पद्धतीचा ठेवलेला आहे भावांनो. आता वेळ जी आहे ते हसाची बिलकुल नाही भाऊ, पण तू बी हसाचं टाकतोय. EWS 128.70 आहे, CRPF भेटेल का? 100% भाऊ CRPF भेटेल. फर्स्ट चॉईस जर CRPF असेल सचिन धनकट तर CRPF 100% तुला भेटून जाईल. पुढचा कमेंट आहे बघा, मोज SP म्हणून आहे. बाबा तू तर OBC कटऑफ 117 ते 20 सांगितला होता, पण CSF वाल्याने 119 ते 24 सांगत आहे. मग खरं किती जाईल कटऑफ भाऊ? 124 तर तो म्हणत आहे, मी लास्ट 120 सांगितलेली आहे भाऊ. त्याच्याजवळ जो आहे तो OBCचा खरा डाटा आहे भावानो CSF वाल्याकडे. आणि ठीक आहे. आणि तेवढी कटऑफ जाऊ पण शकते, एक चान्स बनू शकतो की 19 पण सांगितलेला आहे आणि 124 म्हणजे EWS आणि या बारे OBC आणि EWS मध्ये 5 ते 6 मार्काचा फरक येईल. 5 ते 6 मार्काचा फरक येणार आहे भावांनो 100%. OBC 120 आहेत, होईल का?
रोशिम म्हणत आहे रोहिम म्हणत आहे ओबीसी 120 आहेत, होईल का भाऊ? 120 ओबीसी आहेत तर चान्स बनतात BSFला. बाई SSC CISFला 124 पर्यंत कट ऑफ लावत आहे. भाऊ लावत आहे तर भाऊ किरण महाजन, जर भाऊ तुला थोडेफार 119 ते 120 मध्ये मार्क असतील तर भाऊ टेन्शन नको घेऊ, होऊन जाईल. तरी बघा भावांनो, या ठिकाणी मुजम्मिल शेख म्हणत आहे 1727. भाऊ EWS 112.68 होणार का? भाऊ चान्स तर खूप नाही म्हणलं तरी बी नाही म्हणता बी येणार नाही भाऊ या ठिकाणी, आणि तुला होणार आहे असं बी म्हणता येणार नाही. या ठिकाणी तू मध्ये आहेत भाऊ, काही पण होऊ शकते, झाला नाही झाला ठीक आहे. कटऑफचा काही सांगणार नाही, पर माझ्या हिशोबात चान्स लई कमी आहेत. ठीक आहे, चान्स खूप कमी आहेत. ठीक आहे, पुढची तयारी कर भाऊ प्लीज. भाऊ धीर सोडू नका, ॲक्युरेट कट ऑफ कोणीच सांगू शकत नाही. बी पॉझिटिव्ह अँड एनिथिंग इज पॉसिबल. भावांनो बघा, काही पण पॉसिबल होऊ शकतं या ठिकाणी, तुम्ही धीर सोडू नका. होय भाऊ, धीर कोणीच सोडू नका या ठिकाणी. बघा की तुम्ही जेवढं होईल तेवढं भावांनो पुढची तयारी व्यवस्थितपणे करा या ठिकाणी. जर तुम्हाला मार्क कमी असतील तर तुम्ही पुढची तयारी सोडू नका, असं समजून सोडू नका की भाऊ माझं या ठिकाणी काम होईलच. त्या ठिकाणी तुम्ही ते सोडू नका, पुढची तयारी लागा. जर मार्क कमी जास्त असतील तरी पण भावांनो तयारी सोडू नका. किरण म्हणत आहे 122.77 EWS मार्क आहेत, फायनल नाव येईल का? नाव भाऊ तुझं तयार आहे भाऊ, नाव ठीक आहे, तुझं नाव या ठिकाणी पूर्णपणे तयार आहे भाऊ. भाऊ UR 120 BSF भेटेल का? भाऊ चान्स तर आहेत भेटेल, पर काय सांगता येणार नाही भाऊ, भेटेल न भेटेल. ठीक आहे, ओपन कॅटेगरीचं आहे त्यामुळं. आदेश सांगळे भाऊ. शिव पाटील म्हणत आहे 1677 टोटल OBC बॉईज, 598 वेकन्सी, 250 प्लस ओपनमध्ये जाणार वेकन्सी. 16 बरोबर 1677 कॅन्डिडेट आणि 848 मुळे म्हणजे 598 आणि ही 848 प्लस केलं ही 250. 1667ने भाग दिला आणि अप्रॉक्स जे आहे 2 कॅन्डिडेट एका वेकन्सीसाठी. पाहू पण 250 मुलं ओपनमध्ये जातील का? 250 मुलं ओपनमध्ये जातील का इतके जास्त? आणि जर गेले तर मग ओपनचा कट ऑफ किती जाईल भाऊ, असा विचार कर. EWSचे पण मुलं जाणार ओपनमध्ये. इथले जर 250 जर मुलं गेले तर त्या ठिकाणी ओपनचा कट ऑफ किती राहील मग भाऊ? आणि जे काही मुलं ओपनमध्ये बी आहेत त्यांना बी मार्क जास्त आहेत ऑलरेडी, तर मग ओपनचा कट ऑफ किती जाईल? तर तेवढे मुलं नाही जाणार भाऊ ओपन. मी सांगतो EWS आणि OBCमध्ये 100% फरक हा 5-6 मार्काचा राहणार. उद्या तुम्हाला कळून जाईल, 5-6 मार्काचा फरक 100% या बारी येणार. फौजी सम्या म्हणत आहे महाराष्ट्र EWS जनरल डिस्ट्रिक्ट 126.48 करो आहे, आसाम रायफल भेटेल का? 126 आहेत भाऊ, तर चान्स आहेत आसाम रायफल भेटेलचे. पर तुझं या ठिकाणी सिलेक्शन तर होईल, पण आसाम रायफल भेटेल की न भेटेल हे सांगता येणार नाही भाऊ. भावा तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात, तू रोज व्हिडिओ बनव भाऊ. रोज व्हिडिओ बनवायला भाऊ कुठलं कंटेक्ट आणू, कुठलं काय आणू भाऊ रोज व्हिडिओ बनवायला भाऊ? आदेश सांगळे समीर भाई, थँक्यू भाऊ. हर्षल मिसाल म्हणत आहे महाराष्ट्र जनरल OBC 112.36 होईल का भाऊ? भाऊ पुढची तयारी कर भाऊ, चान्स लई कमी आहे भाऊ, पुढची तयारी कर. अभिजित शिंदे म्हणत आहे ओपनचा कट ऑफ 115 लागला तर EWS मधले 115च्या वरती स्कोर असलेले सगळी मुळे ओपनमध्ये जाणार का? भाऊ जाणार ना, 100% सगळी मुळे जाणार 115च्या वरची वरचे. 140.25 आहेत जनरल एरिया OBC. SSB मिळेल का? SSB भाऊ मिळेल ना भाऊ, 100% मिळेल, का नाही मिळणार बाबा? 2026 मध्ये निघेल का SSCGDची भरती? भाऊ आता तर काहीच अपडेट नाही भाऊ, हाय त्या भरतीला तयारी कर भाऊ आता, आणि पुढची भरतीला कशाला हे करतो? तू फॉर्म भरला असशील, न भरला असशील तर न भरला असशील तर तुझी खूप मोठी चूक आहे. आणि जर फॉर्म भरला असशील तर या ठिकाणी पूर्णपणे लक्ष दे भाऊ या भरतीला. सविस्तर विचारच डोक्यातून काढून द्या. अमरावती पोलीस भाऊ 136 OBC CISF होणार का? होईल भाऊ, CISF होईल भाऊ. 121.61 जनरल OBC होईल का? फायनल सिलेक्शन कोणती पोस्ट मिळेल? पोस्ट प्रिफरन्सनुसार भाऊ तुला पोस्ट मिळेल. पोस्ट प्रिफरन्सनुसार तुझा जो पोस्ट प्रिफरन्स आहे त्याप्रमाणे तू बघ भाऊ. मला तर वाटतंय BSFला तर तुझा या ठिकाणी फिक्स होईल,
पण आता तर मेरिट जर कमी गेला ओबीसीचा तर तुला CRPF ITBP भेटून जाईल. प्रत्येक म्हणत आहे की जय हिंद सर, मेरा कट ऑफ से 38+ है, महाराष्ट्र नक्सल होगा क्या सर? भाऊ नक्सल आहे तर 38+ आहे तर कशाला वांदा आहे तुझं, तर काम 100% होणार आहे. उमेश 121.76 भाऊ, चान्स आहेत का रिप्लाय दे. क्या भाऊ चान्स आहेत का रिप्लाय दे भाऊ, कॅटेगरी तर सांग. जर तू EWS OBC आहेत तर या ठिकाणी तुला BSFला चान्स आहे भाऊ. SC 106 फिमेल होईल का माझं? SC 106 फिमेल आहे तर 100% आहे तुमचं या ठिकाणी. आकांक्षा या ठिकाणी तुमचं आकांक्षा 1678 तुमचं काम या ठिकाणी 100% होऊन जाईल. तर किरण महाजर, रिझल्टची वाट पाहून लय वैतागलो भाई. ओबीसी 130.85 भाऊ फक्त आजचा दिवस कस तर काढा ना, उद्याचा अर्धा दिवस 100% तुझा रिझल्ट आणि तुला कुठली पोस्ट भेटली, आसाम रायफल का CRPF का CISF ते तुला कळून जाईल भाऊ 100%. अभिजित शिंदे 112 आहे, चान्स आहे का भाऊ? 112 आहे, चान्स आहे का भाऊ? खूप कमी चान्स आहे भाऊ, खूप कमी चान्स आहे. किरण जगताप म्हणत आहे, मित्रा मी ओबीसी आहे, मला 130 मार्क आहे, मला आसाम रायफल मिळेल का? 100% मिळेल भाऊ. फर्स्ट चॉईस आसाम रायफल असेल तर नको टेन्शन घेऊ, 100% तुला त्या ठिकाणी मिळून जाईल. किरण वाघ म्हणत आहे 123.23 ओबीसी होईल का? BSFला तर होऊन बाई चान्स आहे, ठीक आहे BSF होऊन जाईल. 104 ST BSF सेम भाऊ, कंडिशन आहे BSFला. रिझल्ट कधी येणार आहे? रिझल्ट उद्या येणार आहे. मंगेश गायकवाड, रिझल्ट उद्या 100% येणार आहे, काही लोड घेऊ नको. उद्या 2 डिसेंबरला रिझल्ट येणार म्हणजे येणार. कुशाल बॉय म्हणत आहे 104.83 भाऊ, ST होईल का भाऊ? BSFला जाईल भाऊ, BSF फिक्स होईल. तर पुढचा आपण आता लास्ट पेज बघूया व्हिडिओ, ठीक आहे. ओपन 134 ओबीसी 128 100%. अरे किती कटअप लावतो रे महेश, इतका कटअप 134. ओ UP मध्ये गेला काय महाराष्ट्र? महाराष्ट्र हा आपला UP मध्ये गेला का भाऊ? इतकं जास्त नाही जाणार, ठीक आहे, इतकं जास्त नाही जाणार. कोणाचं भाऊ काय ऐकू नका, इतकं जास्त कटअप नाही जाणार, ठीक आहे. कुशाल बॉय म्हणत 104 भाऊ. कुठली ST कॅटेगरी असेल तर होईल. ST 103 भाऊ होईल, चान्स आहे, ठीक आहे. बाबांनो बघा, तुम्ही या ठिकाणी कटअपचा काही लोड घेऊ नका, कटअप काय जाईल का नाही. उद्या सोमवारी, ठीक आहे, सोमवारी या ठिकाणी आपला रिझल्ट येणार आहे 2 डिसेंबरला, ठीक आहे. सोमवारी 2 डिसेंबरला आपला फायनल रिझल्ट जो आहे 4 ते 5 वाजेपर्यंत 4 ते 5 वाजेपर्यंत आपला रिझल्ट जो आहे कन्फर्म येणार आहे. तर तुम्ही काही लोड घेऊ नका, ठीक आहे. तुम्हाला जर मार्क कमी जास्त काही असे 120च्या आत जी मुलं आहेत भाऊ, ते प्रत्येक मुलगा जो आहे तयारीला लागला पाहिजे बाबा, माझं असं मत आहे. भेटू पुढच्या व्हिडिओला. जय हिंद.